गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता संध्याकाळचे वाजले 7:30 बघा. विरांश मगाशीच घरी गेला. मी विरांशला येताना आणलं होतं आणि सासूबाईने इकडे करून दिलेली खिचडी तेवढी संपून टाका. 4 घास तेवढं खावा, मग गोळ्या देते. आणि सासूबाईंना जुलाब लागल्यामुळे हे गेलेत दवाखान्यात आमच्या फॅमिली डॉक्टरकडे. त्यांच्याकडनं औषध गोळ्या लिहून आणायला, कारण का ह्यांना घेऊन जायचं फार अवघड आहे सासूबाईंना. त्याच्यामुळे हे म्हणले पहिला जाऊन मी गोळ्या औषध लिहून आणतो आणि मग बघू म्हणे डॉक्टर काय म्हणतात. आणि इकडे हे पहा, इकडे माझी आरतीची तयारी करून ठेवली. आता मी करणार आहे आरती, गणपतीची पूजा आरती करायची. संध्याकाळची आरती राहिलेली आहे. आणि हे बघा, आमच्याकडे टीव्हीचा आवाज मोठा असतो, त्याच्यामुळे मी कमी करते म्हणजे मला आरती करायला सोपं जाईल. तर चला इकडे आपल्या गणरायाची आरती करते. आणि विरांश आज ना हे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तर विरांश काय बनलाय ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेनच. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा, व्हिडिओ स्किप न करता. तुम्हाला समजेल आज माझ्या नातवानी कशामध्ये भाग घेतलाय आणि काय बनणार आहे. तोपर्यंत मी इकडं करून घेते आरती. हे पहा, गणपतीचा आज 9वा दिवस आहे. पाहता बघा, उद्या 10वा दिवस. म्हणजे बघा, बघता 10 दिवस कधी पूर्ण झाले कळालंच नाहीये. तर 2 घास खावा. 2 घास खाल्ले म्हणजे कमी होईल. गोळ्या घ्यायच्या. सुख करता तू करता वार्ता विघ्नाची, हिरवी पुरी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उठिशेंगी लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलंगनानंदे पूजन. हे बघा, इकडे मी बटाट्याची रस्सा भाजी केलेली साधी. सासूबाईला खिचडी, डाळ तांदळाची खिचडी केली होती. सासूबाईंचं झालंय जेवण. आणि हे पहा, अगदी साधी बटाट्याची रस्सा भाजी केली मी. शेंगदाण्याचं कूट घालून, कांदा, बटाटा, टमॅटो ती असं भाजी केलेली आहे. आता 8:15 झालेत संध्याकाळचे, रात्रीचे 8:15 झालेत. तर आता आम्ही दोघं पण जेवण करू. तर बघा, इकडे मिस्टरांचं चाललेलं लिखाणकाम. आणि सासूबाईंना गोळ्या दिलेल्या आहेत. आता झोपतील त्या. तर चला जेवण करून घेतो, मग विरांशकडे जायचं. बघू आता कधी कार्यक्रम चालू होतो ते. हे पहा, आम्ही दोघं पण जेवायला बसलो. आणि रसिकाचा फोन आला आणि विनायकचा पण फोन आला की पिल्लूचा विरांशचं ना परफॉर्मन्स पहिलाच आहे आणि त्याचं नाव पुकारलं गेलं. आमच्या घरनं सुद्धा त्याचं म्हणजे स्पीकरवर त्याचं नाव ऐकलं आम्ही. आणि मी अर्धवट जेवण टाकून आता तसंच विरांचा परफॉर्मन्स बघायला गेले. बघू त्याचं गेटअप, बघू विरांचा गेटअप. तोंडाला नाही लावलं, हे तोंडाला लाव ना.
आता विरांशा काय म्हणलं पण असतं. गाणं वाजव म्हणतोय तो. चला हे असेच कार्यक्रम चालू राहतील. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.